खाली म्हणालो की ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या ह्या पायऱ्या आहेत. जर एखादा शत्रू आतमध्ये आला तर त्याची दिशाभूल व्हावी, त्याची चकमक उडावी यासाठी ह्या मध्येच पायऱ्या दिलेल्या आहेत, जेणेकरून शत्रूची पारेकरांसाठी कदाचित आरामासाठी किंवा एखादा धान्य ठेवण्यासाठी ही जागा असावी असं मला वाटतं. तर तुम्ही किल्ल्यावरती नजर मारली तर आपल्याला समजतो की एक चौकोनी आकाराचा किल्ला आहे. तर दोन्ही बुरुज आहेत आणि बुरुजांच्या साईडला हा छोटा चोर दरवाजा दिलेला आहे. गणेश बुरुजाचं एक खासियत आहे, ती खासियत म्हणजे ही बुरुजावरून जाणारी ही खाली मेन दरवाजापाशी जाणारी ही वाट. तर आपण जाऊया त्या वाटेने. आपल्या महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवरती जवळजवळ 67 जलदुर्ग आहेत. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा आणि मुरुडचा जंजिरा असे वगळले तर बाकीचे फारसे जलदुर्ग पाहिले जात नाहीत. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे अर्नाळा किल्ल्याला भेट द्यायला. तर नमस्कार मित्रांनो, मी जिग्नेश आणि स्वागत करतो तुमचं प्रवास वेडा यूट्यूब चॅनलवरती. तत्पूर्वी मी आता अर्नाळा बंदरावरती उभा आहे आणि आपल्याला पलीकडे अर्नाळा बेटावरती जायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला इथे येण्यासाठी सर्वप्रथम विरारला यावं लागेल आणि विरार पश्चिमेतून तुम्हाला बस अवेलेबल आहेत. वसई महानगरपालिकेच्या बसेसनी तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि इथून पलीकडे जाण्यासाठी आपल्याला बोटीची सुविधा अवेलेबल आहे. तर चला माझ्या मागे या, आपण जाऊयात. बोट आली आपली. आपण आता या बोटीने पलीकडे जाणार आहोत. तर आपण डायरेक्ट आता पलीकडेच भेटूयात. चला. तर मित्रांनो, आता मी आहे अर्नाळा किल्ल्यावरती आणि जे माझ्या मागे तुम्ही बघताय ते आहे किल्ल्यावरतील गावदेवीचं मंदिर, कालिका मातेचं मंदिर आहे. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता शिवाजी अप्पांनी ज्यावेळेस हे बेट जिंकलं होतं त्यावेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आणि त्यावेळी त्यांनी आरतीची जी प्रथा चालू केली होती, सकाळ आणि संध्याकाळ आरतीची प्रथा चालू केली होती, ती आतासुद्धा ही गावकऱ्यांच्या नेहमीप्रमाणे ती प्रथा चालू आहे. आपण मंदिर आतमध्ये बघून आलो आहे आणि आता आपण चाललो आहे अर्नाळा किल्ल्याकडे. तत्पूर्वी ह्या साईडला आपल्याला एक तोफ बघायला मिळते. पुरातन त्या काळाची तोफ आहे आणि या तोफेचा पल्ला तुम्ही बघू शकता इथपर्यंत आहे. तर तोफा वगैरे तर बघून झाल्यात. आपण आता अर्नाळा किल्ल्याकडे जाऊयात. तर या माझ्या मागे. मंदिर आपलं बघून झालं आहे आणि आपण ह्या वाटेने आता परत किल्ल्याच्या वाटेने जाणार आहोत. गावातून वाटेमध्ये आपल्याला गावातले लोक जे गाड्या आहेत ते वेढताना दिसतात. चला तर आपण तिकडे जाऊया. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहे त्याचं आपण दर्शन घेऊया. तुम्ही जे स्मारक बघताय ते स्मारक गावातील गावकऱ्यांनी मिळून स्मारक उभारले आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आता मी आहे अर्नाळा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी. दोन भक्कम बुरुजांच्या मध्ये असलेला दरवाजा तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र किनारपट्टीवरती खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग असे 5 प्रमुख किल्ले बांधले होते. त्यालाच अनुसरून मराठ्यांनी ह्या उत्तर कोकणावरती बलाढ्य असा जंजिरे अर्नाळा बांधला. त्या अर्नाळ्याचा बांधल्याचा शिलालेख आहे वरती, तो तुम्हाला मी त्याचा अर्थ थोडक्यात सांगणार आहे. थोडं जवळ या तुम्ही. मित्रांनो, दरवाजाला जर आपण व्यवस्थितरित्या बघितलं
तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला शरफ शिल्प पाहायला मिळतंय आणि त्याच्या खाली हत्ती सुद्धा पाहायला मिळतोय. तिकडे दाखव, हे बघा हत्ती आहे आणि त्याच्यावरती हत्तीच्या सोंडेमध्ये म्हणजे फुलांची माळा सुद्धा आहेत आणि त्याच्यावरती दिसतंय शरफ शिल्प आणि दोन्ही बाजूला कमळाचे शिल्प सुद्धा पाहायला मिळते. त्याच्यावर तुम्ही बघितलात तर एक शिलालेख आहे आणि त्याचा अर्थ असा होतो, बाजीराव अपाच्य मुख्य सुमती आज्ञा पिले शंकरा पाश्चात्यांशी वधुनी सिंधू उदरी बांधा त्वरे जंजिरा. तर मित्रांनो, या दोन ओलीचा अर्थ असा होतो की पहिले बाजीराव यांनी शंकररावजी फडके हे वसईचे सुभेदार होते बरं का. त्यांना आज्ञा दिली होती की पाश्चात्यांशी वधुनी म्हणजेच परकीय सत्तेच्या नाकावर टिचून तुम्ही या सिंधू उदरी म्हणजेच वैतरणा नदीच्या मुखाशी भव्य दिव्य असा जंजिरात उभारा. त्याच्या पुढील ओली अशा प्रकारे, अर्नाला जलदुर्ग चिंतुनी म्हणी बाजी तुला जी सुता शिल्पज्ञ दृढ जाणुनी तया दुर्गाशी संस्थापिला. याचा अर्थ असा होतो की या किल्ल्याची स्थापत्य विशारक म्हणून बाजी आणि तुलाजी यांची नेमणूक केलेली आहे. त्यांना सांगितलं आहे शिल्पज्ञ दृढ जाणुनी म्हणजेच किल्ल्यावरचा प्रत्येक दगड आणि दगड हे घडवणे म्हणजे या शौर्याचं प्रतीकच आहे असं सांगितलेलं आहे. व्यवस्थित आपण जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते बघून घेतलेलं आहे. तत्पूर्वी दोन बुरुजानं व्यवस्थितरित्या निरीक्षण केलं तर इथे तुम्हाला जंग्या सुद्धा पाहायला मिळतात. या जंग्या कशासाठी आहेत तर एखादा शत्रू आतमध्ये येत असेल, एक मिनटं इकडे का, एखादा शत्रू आतमध्ये येत असेल त्याला वरून मारा केला जातो, सैनिकांचा मारा होत असतो आणि एखादा शत्रू जर येत असेल तर तो अशा रीतीने म्हणजे साईडची जी भिंत आहे त्या रीतीने असा आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी या जंग्या दिलेल्या आहेत. तर का इथून त्या जंग्यामधून पाणी, गरम पाणी किंवा तेल किंवा बंदुकीचा बाणांचा मारा करून शत्रूला परत पाठवले जाईल. तर आतमध्ये आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन बघूयात आतमध्ये नक्की काय आहे. चौकोनी आकाराचा किल्ला आहे आणि भक्कम असे 10 बुरुज आहेत. तर बघूया आतमध्ये जाऊन नक्की किल्ला कशा प्रकारे आहे. प्रवेशद्वारापासून आतमध्ये आलो, थोडं इकडे प्रवेशद्वारापासून आतमध्ये आलो तर आपल्याला हे दरवाजा अडकवण्यासाठी या मोठ्या अडसर जो कोपणे आहेत, दरवाजाचा जो अडसर आहे तो अडकवण्यासाठी जागा दिसते. दोन्ही साईडला दोन्ही जागा आहेत. वरती दरवाजाची जी बिजागडी अडकवण्यासाठी असते ते सुद्धा दिसतोय. सुंदर असे कमळाचे फुलं आहेत. कदाचित कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, परंतु ह्या साईडने तुम्ही जर आला तर भव्य दिव्य हा असा घुमट किल्ल्याचा बघायला मिळतो. तसेच हे दिवे वगैरे ठेवण्याची जागा आहे आणि वरती एक छोटीखानी खिडकी आहे. ती खिडकी काय काम करते तर मी तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवतो. किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर आपण ती खिडकी बघूया. मस्त असा भव्य दिव्य असा हे प्रवेशद्वार आहे. आपण बघून झाले आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. तिथे मागे सांगितल्याप्रमाणे इथे सुद्धा हे लाकडी अडसर अडकवण्यासाठी या कोपऱ्या आहेत. तसेच ह्या साईडला दोन्ही बाजूला देवड्या सुद्धा आहेत. पहारेकरांसाठी ज्या देवड्या दिल्या जातात त्या देवड्या सुद्धा आहेत. ह्या साईडला जर आपण बघितलं तर एक मोठी देवडी केलेली आहे. जे पहारेकरी असतील त्यांना आरामासाठी किंवा विश्रांतीसाठी ही देवडी असेल. प्रवेशद्वारापाशी वरती बघितलात तर दोन्ही साईडला 2 कमळाची फुलं आहेत. तर आता आपण मुख्य प्रवेश किल्ल्यामध्ये जाऊया. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलोय आणि मुख्य प्रवेशद्वारापासून आतमध्ये येताच हे आपल्याला प्रवेशद्वार दिसतोय आणि आतल्या बाजूला हे ज्यावेळेस इंग्रजांनी 1818 मध्ये आपले किल्ले जिंकले होते त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं तर आपले किल्ले तोफा लावून किल्ले पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस हे त्यांनी जे तोफेचे निशाण दिसत आहेत ते निशाण आता सुद्धा आपण बघू शकता. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूयात नक्की किल्ला काय आहे, कशा प्रकारे आहे ते आपण आतमध्ये जाऊन बघूयात. हा इकडे एक वाडा दिसतोय ते आपण नंतर बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आधी तटबंदीच्या वरती जाऊन बघूयात. तटबंदीच्या वरती आलोय. हे एक आतमध्ये बुरुजाच्या आतमध्ये एक खोली आहे. खोलीमध्ये सुद्धा जाऊया. तत्पूर्वी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो की हे
जे प्रवेशद्वाराचं जो घुमट होतं ते वरची बाजू आहे आणि इथून जी खोली होती ती मी खोली तुम्हाला दाखवतो. छोटेखानी मी खिडकी म्हणालो होतो ती खिडकी आहे. या माझ्या मागे पक्षाची अंडी सुद्धा आहे खाली. तरी खिडकीचं काम करायचं आहे. कदाचित इथून आपल्याला जो घुमट आहे त्याची भव्यता कळते. एक मिनिट कॅमेरा. हे पहा, भव्य दिव्य असं घुमट. आणि ही खिडकी कशासाठी असेल, जर एखादा सैनिक वरती पहारा देत असेल आणि एखादी फौज किंवा एखादा शत्रू येत असेल तर त्यांना प्रवेशद्वारापाशी जे असलेले सैनिक आहेत त्यांना सतर्क करण्यासाठी ही खिडकी असेल किंवा बातचीत करण्यासाठी ही खिडकी असेल असं मला तरी वाटतंय. जर यापेक्षा काही वेगळं कारण असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर आता वरती जाऊन आपण बघूयात. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणालो होतो की जंग्या दिलेल्या आहेत, त्या जंग्या तुम्ही बघू शकता. या अशा प्रकारे जंग्या आहेत. इथे सुद्धा बघू शकता. खाली आपल्याला प्रवेशद्वार दिसतोय. अशा प्रकारे निशाण किंवा बाण किंवा गरम पाणी ओतून एखाद्या शत्रूला अडवता येत असेल. इथे ही मोठी जंगी आहे, तिथून तोफा डांगल्या जात असतील किंवा एखादा शत्रू इथून एखाद्या जे येणारे शत्रू असतील त्यांना रोखण्यासाठी या जंग्या मोठ्या मोठ्या जंग्या दिल्या आहेत. तिथून आपल्याला प्रवेशद्वार व्यवस्थितरित्या दिसतोय. बऱ्याच जंग्या आहेत. ही सुद्धा एक जंगी आहे. जसं समुद्रावरून एखादा शत्रू येत असेल तर इथून निरीक्षण करता येतं, इथून लक्ष देता येतं. तशा या छोट्या छोट्या जंग्या आहेत. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे बाण किंवा तलवारीने बाण किंवा बंदुकीने निशाणा लावता येतो. या साईडला खालच्या साईडला एक निशाण आहे, ही जंगी देते. आणि ही दिसते ती वरच्या साईडला आहे. बघा, व्यवस्थितरित्या समुद्र दिसतोय. तत्पूर्वी जी खोली आहे त्या आपण खोलीमध्ये जाऊन बघूया. दोन बुरुजाच्या आतमध्ये असलेली खोली आहे. या माझ्या मागे छोटी खोली आहे. कदाचित सैनिकांसाठी आराम करण्यासाठी ही खोली असावी. इथे सुद्धा एक जंग्या दिलेल्या आहेत. आतमध्ये गळामध्ये जे कोणी असेल त्यांच्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी सैनिकांसाठी ही जागा असेल. जास्त मोठी नाही आहे, छोटीशीच खोली आहे. आपण आता बरंच वरती बुरुजावरती जाऊया. तर आपण आता काय करणार आहोत, तर आपण किल्ल्यामध्ये न जाता पहिलं तटबंदीवरतून किल्ल्याचं एक प्रदक्षिणा मारणार आहोत. नंतर मग आपण किल्ल्यामध्ये जे आतमध्ये मंदिरं आहेत किंवा तलाव आहेत, विहिरी आहेत, त्यानंतर आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण किल्ल्याचा एक मुख्य प्रदक्षिणा मारून घेऊयात. चला या पटकन थांबल्या मागे. एखाद्या वाड्याचे अवशेष आहेत. पुढे मंदिर आहेत, शिवमंदिर आहे, दत्त मंदिर आहे, तिथे दर्गा सुद्धा आहे, विहिरी आहेत, अष्टकोणी एक तलाव आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या मार्गाने आपण प्रदक्षिणा मारूया. समुद्रावरून एखादा आक्रमण होत असेल तर इकडून लक्ष ठेवता येतो. सैनिकांचा पहारा तिथे असेलच. भरपूर प्रमाणात झाडी वाढली आहे, त्याच्यामुळे भरपूर अवशेष असे सुद्धा आहेत ते आपल्याला दिसणार नाही आहेत. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला बघूयात. मित्रांनो, आज अर्नाळा किल्ल्याला आलो आहे भटकंतीसाठी. तत्पूर्वी सोबत आहे वंदेश भाऊ सोबत आहेत. तर चला आज किल्ला बघूयात आपण कशा प्रकारे आहे. वंदेश आपल्याला भरपूर आज मदत करणार आहे, त्यासाठी वंदेशचे भरपूर आभार मानतो मी. तर चला किल्ला आपण बघूयात. बुरुजावरती येऊन पोहोचलोय. इथे सुद्धा एक आतमध्ये बुरुजाच्या आतमध्ये खोली आहे, पण हे बंद आहे. कचरा वगैरे टाकले लोकांनी, त्यामध्ये भरपूर लोकांनी कचरा केलेला आहे.
तत्पूर्वी जर तुम्ही एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी एखाद्या किल्ल्यावरती येत असाल तर कृपया करून कचरा करू नका. जे काही तुम्ही कचरा घेऊन याल ते आपल्या बॅगेमध्ये परत घेऊन जावा. तुम्ही येता मस्ती एन्जॉय करता आणि इथेच कचरा येऊन टाकता, ते अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कृपया आम्ही सर्वांना विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय की कृपया करून नका कचरा करू. जर तुम्हाला नसेल यायचं, बघायचं नसेल तर नका बघू, येऊचही नका. यापेक्षा येऊच नका तुम्ही गड किल्ल्यांवरती. जर तुम्हाला अशा प्रकारे कचरा करायचा असेल तर येऊच नका. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलो की प्रत्येक ठिकाणी जंगे आहेत. मोठ्यासाठी जे जंग्या दिलेल्या असतात त्या सुद्धा या बुरुजावरती आहेत. या साईडला भरपूर, या जर तुम्ही किल्ल्यावरती बघितलात ना तर प्रत्येक किल्ल्यावरती भरपूर या किल्ल्यावरती जंग्या आपल्याला बघायला मिळतात. मराठ्यांचा स्थापत्य कलेचा नमुना म्हणजे हा किल्ला आपण बघू शकतो. प्रत्येक किल्ल्यावरती प्रत्येक बुरुजावरती एवढ्या जंग्या आहेत ना, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढ्या जंग्या आहेत. बघा इथून सुद्धा ही जी मुख्य मोठी जंग्या दिसतात आपल्याला, इथून तोफा लावू शकता आणि समुद्रावरून जो येणारा शत्रू आहे त्याच्यावरती लक्ष ठेवू शकता. किंवा एखादा इथून जर तोफ असेल तर इथून एखाद्या समोरना एखादा गळबत येत असेल तर त्याला बरोबर निशाणा इथून लावू शकतो आपण. दुसरं असं जास्त काही दाखवण्यासारखं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी या खोबड्या दिसते. त्यामुळे दुमजली असेल लाकडी अडसर टाकून अशा प्रकारे वरती दगडाचं एक छप्पर असेल आणि हे दुमजली बांधकाम असेल इथे. पण कालांतराने हे ढासळलंय. आता हे एवढंच शिल्लक आहे. हे एवढं शिल्लक आहे, आपण याचं जतन करू शकतो. पुढच्या येणाऱ्या पिढीपर्यंत ही पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. तर जर एखादा पर्यटक किंवा एखादा आपण माणसं येतोय तर इथं कचरा करणे टाळा कृपया करून. जर आपण याचं जतन केलं नाही तर कोण करणार आहे? असं जर आपण कचरा करत राहिलो तर ही वस्तू ढासळून जाईल आणि पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार आहोत? तर चला आपण पुढे जाऊन सुद्धा बघूया. येणाऱ्या प्रत्येक कलाकार आहेत, आताचे कलाकार, त्यांनी आपली नावं लिहिली आहेत. प्रेमाची प्रतीक म्हणून तुम्ही बघू शकता. अरे जर तुम्हाला नावं लिहायचे आहेत तर आपल्या स्वतःच्या घरांवरती लिहा, भिंतींवरती लिहा. इथे येऊन कशालाही दळभद्रीपणा करताय तुम्ही. मी तर अशा मूर्खांना आहे ना, माझ्यासमोर जर अशी मूर्ख मिळाले ना तर मी एकेकाला हाणून काढेन. मी खरंच सांगतो, एकेकाला हाणून काढेन. हे काय करून ठेवताय तुम्ही? अरे काय, कोणती वास्तू आहे? आपला हे इतिहास आहे, आपण जपलं पाहिजे. आणि काय तुम्ही येऊन इथे करताय? तर चला आपण पुढे जाऊन बघूयात, दुसऱ्या बुरुजाकडे जाऊन बघूयात. ह्या साईडने आपण प्रत्येक दगडावरती हे करून चाललंय. बघा प्रत्येक दगडावरती नावं लिहून ठेवली. काय म्हणणार अशा मूर्ख लोकांना आपण? तर चला या माझ्या मागे आपण पुढच्या बुरुजाकडे जाऊयात. पण आता या दुसऱ्या बुरुजापाशी येऊन पोहोचलो. मागे हे दत्त मंदिर दिसलंय. आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. त्यावेळेस आपली प्रदक्षिणा पूर्ण होईल. त्यानंतर आपण या दत्त मंदिरात जाऊया. तर तुम्ही ह्या बुरुजावरती जे मी तिथे सांगितलं तसंच आहे. जंग्या दिलेल्या आहेत. जे एखादा शत्रू येत असेल त्याला रोखण्यासाठी इथे पहारा सुद्धा असेल. आणि जे पहारेकरी असतील त्यांच्यासाठी अशा प्रकारे जंग्या आहेत. हे खालच्या साईडला आहे, ही सुद्धा खालच्या साईडला आहे, ही वरच्या साईडला आहे. म्हणजे समोर नाही एखादा शत्रू येत असेल त्याच्यासाठी आहे. ही मोठी जंगी आहे टोपेसाठी किंवा शत्रू असेल इथे हे बघा. ह्या जंगीतून समोरचं जे बुरुज आहे ते सुद्धा दिसतोय. तसं ते बुरुजाच्या खाली जी मोठी देवडी आहे ती सुद्धा दिसते. व्यवस्थितरित्या आपण बघू शकतो. तत्पूर्वी आपण आता त्या बुरुजाकडे जाऊन बघूया. या माझ्या मागे आपण त्या बुरुजाकडे जाऊया. एक भव्य दिव्य बुरुज आहे. बुरुजाच्या वरती बघितलं ना तर कवळं दिसतात आपल्याला. कवळं अशा प्रकारे असतील, एकावर एक रचलेली असतील. आता ते ढासळलेत आणि ती एकावर एक रचून हे पूर्ण बुरुज बंद, म्हणजे कवळ्याने बंद केलेला असेल. खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यावरून नेण्यात आपण मुख्य बुरुजाकडे जाऊया. त्यामध्ये हे गणेश बुरुज आहे. आणि मी तुम्हाला जसं म्हणालो होतो की हे एक भक्कम असं बुरुज आहे. ज्यावेळेस इंग्रजांनी किल्ला जिंकला होता त्यांना माहिती होतं की गडावरचं सर्वात भक्कम बुरुज हेच आहे, गणेश बुरुज.
त्यामुळे त्यांनी हे बुरुज पाडण्यासाठी प्रयत्न केला होता. या बुरुजामध्ये सुद्धा बघितलं तर तसंच तिथे सुद्धा मोठ्या मोठ्या जंगा बघायला मिळतो. तिथून आपण गडाचा मागच्या बाजूचा परिसर बघू शकतो. अभेद्य अशी तटबंदी आपल्याला दिसते आणि तो समोरचा आपण जो मगाशी बुरुज बघितला होता तो. तर त्याला यावाच्या मागे आपण आता गणेश बुरुजावरती येऊन पोहोचलोय. आणि इथून जर तुम्ही किल्ल्यावरती नजर मारली तर आपल्याला समजतो की एक चौकोनी आकाराचा किल्ला आहे. तर गणेश बुरुजाचं एक खासियत आहे. ती खासियत म्हणजे ही बुरुजावरून जाणारी ही खाली मेन दरवाजापाशी जाणारी ही वाट. तर आपण जाऊया त्या वाटेने. जर आपण ही वाट व्यवस्थित बघितली तरी बुरुजावरून जाणारा हा जो मार्ग आहे तर इथं आपल्याला खोपड्या दिसतात चारी साईडला. हे बघा इकडे आहेत, इकडे आहेत, त्या साईडला सुद्धा आहेत. तर हे अशा प्रकारे दरवाजा असेल. हे बघा अशा प्रकारे दरवाजा असेल जो बंद होत असेल आणि काहीतरी वरती अंतरला जात असेल जेणेकरून येणारा जो शत्रू आहे त्याला इथे समजू नये की इथे एक दरवाजा आहे. ती एक अशी म्हणजे रचना केलेली आहे, अशी एक युक्ती केलेली आहे. तर आपण या वाटेने आता खाली जाऊयात. आपल्याकडे सध्या सांभाळता लागेल. आपल्याकडे सध्या टॉर्च नाही आणलेले त्याच्यामुळे मोबाईलचं टॉर्च लावतो मी. पुढच्या वेळेला आपण टॉर्च वगैरे घेऊन पूर्ण तयारीनिशी व्हिडिओ करू. अंधार आहे, काही दिसणार नाही त्याच्यामुळे टॉर्च लावा. अंदाज जास्त आहे, काही दिसणार नाही तुम्हाला. मी दाखवतो या वाटेवर. आपण या मार्गाने वरून खाली आलो. जर एखादा शत्रू जरी आतमध्ये आला तर त्याला सुद्धाही समजणार नाही की ते वरती जाणारा मार्ग आहे. त्याला असं वाटेल की ठिकाणी देवडी आहे, ही एक सुद्धा देवडी आहे. त्यानंतर इथे सुद्धा बोलू शकता, इथे सुद्धा देवडी आहे. तर अशी एक युक्ती सुचवली आहे की एखाद्याला समजणारच नाही की इथे एखादा मार्ग आहे जो वरती तटबंदीवरती जातो. तुम्ही बघू शकता. असं एखाद्या लांबून जरी ती बघितलं ना, ही वाट बघा, ही वाट एखादी बघितली ना तरी अशी देवडीच आहे असंच मला वाटेल. मला सुद्धा तसंच वाटतं. बघा इथे एक देवडी आहे, इथे एक देवडी आहे. आपण आता या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलोय. छोटी आहे तो दिसतोय. मेन किल्ल्याची वाट आहे. ह्या बाजूला जी बाहेर जाते ती वाट आहे. आपण आता या बाजूला जाऊन बघूया. गणेश बुरुजा पाशी असलेला हा दरवाजा आहे. तो मोठा दरवाजा वरती चवट दिसतं हे वरती. आणि ह्या मोठमोठ्या पहारेकरांसाठी आराम करण्यासाठी ह्या मोठमोठ्या दरवाजा दिलेल्या आहेत. एक आहे, एक आहे. त्यानंतर इकडे बघितलं तर ही एक आहे, ही एक आहे. आता आपण दुसरा दरवाजापाशी जाऊन बघूया. भक्कम असा दरवाजा. आम्ही तुम्हाला मगाशी म्हणालो होतो की जे वरती एकावर एक रचून कवळं दिलेलं आहे ते सुद्धा वरती दिसते. कदाचित कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसणार नाही. बघा तुम्ही बघू शकता. आणि त्या मी बुरुजावरून आपण मगाशी बघितलं होतं एक देवडी. तर एक देवडी नसून एक दरवाजाच आहे. हा तो दरवाजा आपण बघू शकता. आणि या आता प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो आहे. आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक शिल्प दिसतोय. नक्की कसलं शिल्प आहे ते मला माहिती नाही. जाणकाराने कमेंटमध्ये नक्की सांगा मला की हे कसलं शिल्प आहे. जरा जवळ या. बघा व्यवस्थित अजून सुद्धा चांगल्या स्थितीत आहे. एक साधारण 1737 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला बांधला होता. आता चालू आहे 2024 डिसेंबर. काही 4-5 दिवस उरले 2025 येण्यासाठी. इतके वर्ष सुद्धा झाले असून सुद्धा अजूनही ही तटबंदी मागे बघा तुम्ही, अजूनही तटबंदी तशीच शाबूत आहे. म्हणजे मराठ्यांचं जे बांधकामाची जी हे होती, बांधकामाची स्थापत्य कला होती ती ह्याच्यावरून आपल्याला समजते की कशा प्रकारे अजून एवढे वर्ष होऊन सुद्धा अजूनही किल्ला तसाच्या तसा शाबूत आहे. तर चला आपण या प्रवेशद्वारापासून आतमध्ये जाऊया. प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूला कमलाची शिल्प आहे आणि
जसं प्रत्येक दरवाजापाशी असतात दोन्ही साईडला लाकडी अडसर जो अडकवण्यासाठी जागा आहे ती सुद्धा इथे आहे. आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. गडाचा इतिहास सांगायचा झालं तर गुजरातचा सुलतान मोहम्मद बेगडा यांनी 1515 मध्ये हा किल्ला जिंकला, हा बेट जिंकला आणि इथे एक छोटी गडी उभारली होती. पुढे पोर्तुगीजांनी 1530 मध्ये हा बेट जिंकून घेतला आणि इथले जी त्यांनी इमारती बांधल्या होत्या ते उद्ध्वस्त करून त्यांनी हा बेट, त्यांचा एक अधिकारी होता त्याला हे बेट इनाम म्हणून दिलं. आणि पुढे 1737 मध्ये जेव्हा मराठ्यांनी वसईची मोहीम आखली होती त्या मोहीममध्ये त्यांनी हा परिसर जिंकून घेतला, हा बेट जिंकला. आणि त्यावेळेस आपण जे शिलालेख तिथे वाचला होता त्याप्रमाणे शंकररावजी फडके यांच्या नेतृत्वाखाली हा बेट त्यांनी जिंकून घेतला होता. आणि पुढे 1818 मध्ये बाकीच्या किल्ल्यांप्रमाणे हा किल्लासुद्धा इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला. तर चला आपण बाकी बघून झाले, आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात. इथे सुद्धा पहारेकरांसाठी दोन्ही साईडला जेवढे आहे आणि हे मुख्य आतमध्ये प्रवेशद्वार आहे. हे सुद्धा एक प्रवेशद्वार आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला कळतं की किल्ल्याची भव्यता. आणि मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो ज्यावेळेस इंग्रजांनी किल्ले जिंकले होते 1818 मध्ये त्यावेळेस त्यांनी काय केलं की हा मेन भक्कम असा बुरुज होता किल्ल्याला. त्यांना माहिती होतं की मुख्यतः जास्त सैनिक किंवा जास्त लोक ह्याच बुरुजापाशी पहारा देत असायचे. त्याच्यामुळे त्यांनी हे बुरुज पाडण्यासाठी प्रयत्न केला होता, तोफा लावल्या होत्या. त्याच्यासाठी जो काही आक्रमण त्यांनी केला ते आपल्याला इथे बघू शकता तुम्ही. तशा प्रकारे त्यांनी तोफा लावून बुरुज पाडण्याचा प्रयत्न केला पण ते असफल ठरले. बुरुज काही पडला नाही. भक्कम असा मराठ्यांनी बांधलेला हा किल्ला होता पण त्यांना बुरुज थोडंसं सुद्धा हलवता सुद्धा आलं नाही. पण त्यांनी जो आक्रमण केला होता त्याचे आता सुद्धा निशाण आहेत तोफेचे. आणि एक मुख्य कारण सांगायचं तुम्हाला झालं की ही गडावरती झालेली मोठ्या प्रमाणात झालेली म्हणजे उगवलेली झाडं तटबंदीवरती कशा प्रकारे तटबंदी पोखरून निघते ते तुम्ही पाहू शकता. एक वडाचं झाड होतं, आता सध्या कोणीतरी छाटलं आहे पण भरपूर उशीर झाला छाटल्याला. कारण की बघा कितपर्यंत वरपर्यंत गेलं आहे आणि कितपर्यंत त्यांनी तटबंदी पोखरून काढली आहे आपण बघू शकता तिच्यावरूनच. आता ह्या वाटेने येतो तुम्हाला मगाशी मी म्हणालो खाली जाण्यासाठी एक वाट आहे, त्या वाटेने आपण वरती जाणार आहोत थोड्या वेळाने. या साईडला एक तटबंदीमधली खोली आहे ते आपण जाऊन बघणार आहोत. माझ्या मागे किल्ल्यावरती भरपूर प्रमाणात गावातले लोक शेती करतात त्याच्यामुळे आतमध्ये जास्त फिरता येत नाहीये. परंतु जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला माझ्या मागे आपण ती खोली जाऊन बघूया. या पटकन ते तटबंदीमध्ये असलेली ही छोटी खोली म्हणू शकतो आपण. मध्ये जाऊन बघूयात नक्की काय आहे. इथे सुद्धा अंधार आहे, मोबाईलची टॉर्च लावावी लागेल आपल्याला. पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस नक्की एखादी टॉर्च घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दृश्य दाखवता येईल. मोठी खोली आहे, कॅमेरामध्ये कदाचित तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थितरित्या पण अशी मोठी खोली आहे. किमान 5 ते 10 लोक आरामात विश्रांती घेऊ शकतात तिथे. चला बाहेर. दुसरं असं दाखवण्यासारखं नाहीये इथे काय, पण एक पहारेकरांसाठी कदाचित आरामासाठी किंवा एखादा धान्य ठेवण्यासाठी ही जागा असावी असं मला वाटतं. चला मागे. आता आपण ज्या वाटेने आलो त्याच वाटेने मागे जाणार आहोत आणि अजून जास्तरित्या जे काही अशा अपरिचित जागा आहेत त्या दाखवण्याचा मी तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न करतो. चला माझ्या मागे. आपण जिथून आलो तिथूनच जाणार आहोत. आपण त्या वाटेने उतरलो होतो आणि आपण मगाशी तुम्हाला ही वाट दाखवली होती खाली उतरणाऱ्या पायऱ्या. आपण त्या वाटेने आपण परत आता किल्ल्याच्या तटबंदीवरती जाणार आहोत आणि आपली जी प्रदक्षिणा चालू आहे ती पूर्ण करणार आहोत. इथे जो इंग्रजांनी केलेला मारा होता तोफेचा तो अजूनही दिसतोय. प्रत्येक ठिकाणी हा मारा आहे.
तर चला आपण पुढे आता पुढच्या बुरुजावरती भेटूया. तिथपासून निघून पोहोचूया. आणि ह्या बुरुजाची वैशिष्ट्य असं वेगळं पण असं आहे की बाकीचे जे आपण एवढा आतापर्यंत बुरुज बघितले ते गोलाकार होते, पण हे बुरुज चौकोनी आहे. तुम्ही बघू शकता त्या थोडं जवळ हे बघा. त्या दिशेने जाताना आपल्याला एक शौचकूप लागतो, ते सुद्धा आपण बघणार आहोत. या माझ्या मागे तर तटबंदीवरती ही सुद्धा एक जंजिरा मिळते. ही जंगी थोडी वेगळी आहे. एका जंगीमध्ये 3 ठिकाणी निशाणं दिलेले आहेत. एका